पुणे शहरात काल मोठ्या प्रमाणात संततधार सुरू होती आणि त्यासोबतच पुण्याच्या आजूबाजूच्या लगत असलेल्या धरण साखळीत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे खडकवासला धरणात आहे तो 18,000 क्युसेकनं विसर्ग सोडण्यात आला आणि त्यामुळे या नदीपात्रातल्या ज्या परिसरात आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी आलंय आणि नदीपात्राचा परिसर असू देत, भिडे पूल असू देत, हा सगळा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। टेम्पो आहे या सगळ्याच परिसरात मोठ्या प्रमाणात ढोल ताशांची प्रॅक्टिस सुद्धा होते, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेवर या ठिकाणी ढोल ताशाची प्रॅक्टिस देखील होऊ शकणार नाहीये। दोन्ही बाजूने नदीपात्रातले रस्ते आहेत ते सध्या बंद करण्यात आले आहे। खडकवासला धरणातून रविवारी म्हणजेच काल 18,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळे नदीपात्रातल्या किंवा नदीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शहराला पाणी पुरवठा करणारा खडकवासला धरण साखळीत या सगळ्या 4 धरणं आणि 4ही धरणात 26.59% TMC पाणी साठा झाला आणि त्यामुळे काल मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आणि या विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आलंय आणि एवढंच नाही तर हा रस्ता पुढच्या काही दिवस सगळ्या पुणेकरांसाठी बंद असणार आहे। त्यामुळे या रस्त्याला असलेल्या किंवा नदीपात्राच्या परिसरात असलेले सगळे आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे।